नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. ओळीच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे दिवाळी पहाट कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती. ठाणे स्मार्ट नाही ओव्हर स्मार्ट झालंय. दिवाळीच्या दिवशी गौतमी पाटीलच्या डान्सवरून राजकारण तापलं आणि महाराष्ट्र केसरी सिकंदरनं घेतली आव्हाडांची भेट. पहाटेच्या समयी मंगलमय वातावरणात रविवारी ठाण्यात झालेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी तरुणाईचा जनसागर उसळला होता. गडकरी रंगायतन चौकात ठाकरे गटाची तर तलावपाळी येथील जांभळी नाका रंगोबापूजी चौकात माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि तलावपाळी नौकाविहार नजीक शिंदे गटाच्या 2 दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदा जांभळी नाक्यावर नृत्यांगना गौतमी पाटील हिची अदाकारी पाहण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली होती. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जातीनं उपस्थित राहून तरुणाईशी संवाद साधला, तर आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, खासदार संजीव नाईक यांनीही प्रतिवर्षीप्रमाणे परंपरेप्रमाणे ठाण्यातील विविध दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. ठाण्यात दरवर्षी दिवाळी पहाट राममारुती रोड आणि तलावपाळी येथे रंगत असते. जांभळी नाक्यावर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात नृत्यांगना गौतमी पाटील यांची अदाकारी पाहायला मिळाली. संपूर्ण परिसर गर्दीनं फुलून गेला होता. शिंदे गटाकडून तलावपाळी परिसरात आणखीन एका दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं होतं. तरुणाईची गर्दी खेचण्यासाठी सर्वच आयोजकांनी डीजे लावल्यानं संगीताच्या उच्च स्वरात पारंपरिक वेशात आलेल्या तरुणाईनं एकच जल्लोष केला. पुन्हा गडगिळ इथे भाजपा न्यू इंग्लिश स्कूल येथे माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी ब्रास ब्रँड, नजीकच्या चौकात स्वामी प्रतिष्ठान आणि किरण नाक्ती फाउंडेशन, कोपरी येथील अष्टविनायक चौकात भाजपाचे राजेश जाधव यांचा ब्रह्मांड कट्टा, घोडबंदर रोड आणि वृंदावन सोसायटीतही दिवाळी पहाट कार्यक्रमांना मोठी गर्दी उसळली होती. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. दिवाळी पहाट कार्यक्रमानिमित्त ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सबके कातील गौतमी पाटील म्हणून प्रसिद्ध झालेले लावणी डान्सर गौतमी पाटीलनं दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला ठाण्यात हजेरी लावली होती. खास दिवाळी पहाटनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्यानं आदल्या दिवसापासून त्याची चर्चा सुरू होती. ठाण्याच्या तलावपाळीजवळील कार्यक्रमात सकाळीच लावणीच्या गाण्यावर गौतमीसह तिथे आलेली तरुणाई थिरकली. मात्र आता या कार्यक्रमावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका सुरू केली आहे. दिवाळी पहाटनिमित्त शिंदे गटातील ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी गौतमी पाटील येणार असल्यानं तरुणाईनं पहाटेपासून तिथे गर्दी केली. गौतमीनं देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ठाण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे या कार्यक्रमाची जोरदार चर्चा होती. गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि वाद हे सध्या एक समीकरणच झालंय. त्यामुळे ठाण्याच्या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष होतं. मात्र गौतमीने आपल्या नृत्यानं चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं. पण या कार्यक्रमावरून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता शिवसेना शिंदे गटावर टीका केली आहे. शिवसेना पक्षाच्या वतीनं मासुंदा तलावपाळी येथे आनंद चॅरिटेबल ट्रस्ट खासदार राजन विचारे आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाला यंदा रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली. दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी याच ठिकाणी तरुणाई थिरकली. तोच ठसका, तोच जल्लोष, अंगात संचारलेले तमाम ठाणेकरांना तो पाहायला मिळाला. तब्बल 4 तास डीजेच्या तालावर ठेका धरत तरुणांचा उत्साह दिवाळी पहाट रविवारी चांगलीच रंगली. यावेळेला शिवसेना नेते खासदार राजन विचारे यांनी सर्व ठाणेकरांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तरुणांना आकर्षित करणारी आणि आपलीशी वाटणारी दिवाळी पहाट कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल राजन विचारे यांनी आभार मानले. तसंच शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील हजेरी लावली. तमाम हिंदुस्थानातील सर्वात मोठा ओळखला जाणारा सण दिवाळी
नवीन वर्षाची सुरुवात खरं तर आजपासून आपण करत असतो. तमाम नागरिकांना ही दिवाळी सुखसमृद्धीची, यशाची, भरभराटीची आणि चांगलं आरोग्यमय जावो अशी महाराष्ट्राला आणि देशाला चांगले दिवस यावोत ही आई जगदंबेचरणी प्रार्थना केली. अशी प्रतिक्रिया खासदार राजन विचार यांनी यावेळेला व्यक्त केली. हवा प्रदूषणाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ठाणे महापालिकेनं मदत क्रमांक सुरू केलाय. 8657887101 असा या व्हॉट्सअप मदत क्रमांक असून या क्रमांकावर नागरिक व्हॉट्सअपद्वारे तक्रारींचं छायाचित्र पाठवू शकतात. हवा प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं मार्गदर्शक तत्त्व आखून दिली आहेत. त्यानुसार पालिकेकडून कारवाई केली जाते. नागरिकांनाही अनेकदा हवा प्रदूषणाची प्रकरणं आढळून येत असतात, परंतु तक्रारी कुठे करायचा असा प्रश्न नागरिकांना पडतो. उघड्यावर कचरा जाळणं, बांधकाम होत असताना परिसरात धूळ पसरणं, रस्त्यावरील बांधकामाचा राडारोडा, विना आच्छादन वाहतूक करणं, रस्त्याच्या कामांमुळे होणारं धुळीचं प्रदूषण, बांधकामाचा राडारोडा, कचरा इतरत्र फेकला जाणं, उपाहारगृहातून धुराचं प्रदूषण, रसायनांचा येणारा उग्र वास अशा अनेक तक्रारी नागरिक या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे छायाचित्रासह नोंदवू शकतात. पालिका प्रशासनातर्फे या तक्रारीची पडताळणी करून कारवाई केली जाईल. त्यात दंडात्मक कारवाईचाही समावेश आहे. फटाक्यांसंदर्भात आलेल्या तक्रारी कारवाईसाठी पोलिसांकडे पाठवण्यात येणार आहेत. यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेखनं गतवर्षीचा वचपा काढत महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवलाच. गतवर्षी सिकंदर शेखला पंचांच्या निर्णयाचा फटका बसल्याचा आरोप कुस्ती शौकीनांनी आणि कुस्तीतील काही जाणकारांनी केला होता. त्यामुळे यंदाच्या कुस्ती मैदानाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. यंदाही सिकंदरनं उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत गतविजेत्या शिवराज राक्षेला अवघ्या 22 सेकंदामध्ये अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी किताब पटकावलाय. त्यामुळे सर्वत्र त्याचं कौतुक होतंय. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सिकंदरला बोलावून त्याचं कौतुक केलं. तसंच त्याच्याकडे सरकारकडे मागणीही केली आहे. सिकंदर मानाची गदा मिळवताच शुक्रवारी मध्यरात्री कोल्हापुरातील गंगावेश तालमीत गेला होता. त्यावेळेला पैलवान सहकाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी अन गुलालाची उधळण करत त्याचं जल्लोषात स्वागत केलं. येथील आपल्या वस्तादांच्या घरी जाऊन त्यानं त्यांचं दर्शन घेतलं. यावेळेला कोल्हापुरामध्ये सिकंदर शेखचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं. त्यानंतर सिकंदरनं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. त्यावेळेला आमदार आव्हाड यांनी त्याचं उत्साहानं स्वागत करत सरकारकडे त्याच्यासाठी सरकारी नोकरीची मागणी केली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत मानाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकणारे मल्ल सिकंदर शेख यांनी माझ्या घरी भेट दिली. गेल्या वर्षी सिकंदर महाराष्ट्र केसरी झाले असते, परंतु वादग्रस्त निर्णयाला ते बळी पडले. पण यावेळेला त्यांनी प्रतिस्पर्ध्याला कोणतीच संधी न देत अवघ्या 23 सेकंदात त्याला अस्मान दाखवलं. येणाऱ्या काळात ते भारताचं प्रतिनिधित्व ऑलिम्पिकमध्ये करतील याची खात्री आहे. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा शब्द मी त्यांना दिलाय असं आव्हाड यांनी सांगितलं. तसंच महाराष्ट्र सरकारला सिकंदर शेख यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावं अशी मागणी देखील आव्हाडांनी केली आहे. दिवाळी सुरू झाली, काल एक फुसका बार आला पण वाजलाच नाही. आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या फटाक्यांचा एवढा आवाज होता की त्यांना युटर्न घ्यावा लागला असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. ठाण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांना भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजकीय फटकेबाजी केली. मागील वर्षी देखील मोठ्या उत्साहात दिवाळी पहाट साजरी झाली. आपलं सरकार आल्यानंतर सर्व सणांवरील निर्बंध काढून मोठ्या उत्साहात सण साजरे करण्यास सुरुवात केली. तसंच हिंदू सण असेच साजरे होत राहतील असं स्पष्ट करून मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुंबई दौऱ्यावर प्रत्युत्तर दिलं. काल दिवाळी सुरू झाली, फुसका बार आला पण वाजलाच नाही. आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या फटाक्यांचा एवढा आवाज होता की त्यांना युटर्न घ्यावा लागला. दिवाळीच्या सणामध्ये अशा प्रकारे विघ्न घालायला कुठल्याही राजकीय नेत्यानं येण्याचं चुकीचंच आहे असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय. समोरून अनेक मोठे नेते आले होते, पण जनतेसमोर कुणाचंही काहीच चालत नाही. या सर्व लोकांचा माज जनता येत्या निवडणुकीत उतरवेल. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आरोप करणाऱ्यांना, माज करणाऱ्यांना जनतेनं 7व्या नंबरवर पाठवलंय. उद्या त्यांचा 10वा नंबर सुद्धा लागू शकतो अशा शब्दात त्यांनी ठाकरे यांचा समाचार घेतलाय. फुसका बार आला तो वाजलाच नाही हे मी काल सांगितलेलं आहे. आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या फटाक्यांचा एवढा आवाज होता की त्यांना युटर्न घ्यावा लागला. खरं म्हणजे दिवाळीच्या सणामध्ये अशा प्रकारचं विघ्न घालायला कुठल्याही राजकीय नेत्याने येणं चुकीचं आहे. आणि म्हणून काल अतिशय आमच्या कार्यकर्त्यांनी देखील
शिस्तीचं दर्शन घडवलं आणि आपले सण उत्सव जे आहेत, ही परंपरा आहे, ती कायम जपण्याचा प्रयत्न केला. आमच्याकडे नरेश मस्केसारखे कार्यकर्ते होते, समोरून मोठमोठे नेते सगळे आले होते, परंतु शेवटी जनतेसमोर कुणाचंही चालत नाही, त्यांचा सर्वस्वी आहे. आणि म्हणून त्यांनी बरंच काय बोलून गेले. मी आज काय बोलत नाही, चांगला दिवस आहे. परंतु त्यांनी असंही म्हटलं की या सर्व लोकांचा माज येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता उतरवे. तर मी एवढंच सांगू इच्छितो, झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आरोप करणाऱ्यांना, माज उतरवणाऱ्यांना जनतेने 7व्या नंबरवर पाठवलं. उद्या त्यांचा 10वा नंबरही लागू शकतो. त्यामुळे मला जास्त काय बोलायचं नाही. त्यांच्या आरोपांना मी कामातून उत्तर देतो. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे दिवाळी पहाट कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती. ठाणे स्मार्ट नाही ओव्हर स्मार्ट झालंय. दिवाळीच्या दिवशी गौतमी पाटीलच्या डान्सवरून राजकारण तापलं आणि महाराष्ट्र केसरी सिकंदरनं घेतली आव्हाडांची भेट. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.